दमगड 8 किलोमीटर बाकी आहे. अमरकंटक तिथं सांगितलं होतं 35 किलोमीटर बाकी. आता मयाच्या किनाऱ्यानं जायचं आहे वाटतं. असा रस्ता आहे, जंगल भाग आहे सगळा. जास्तच खडखडी रस्ते राहते इकडं. अमरकंटकला किती वेळात पोहोचतो सांगता येणार नाही. रस्ता पुढचा कसा आहे. परत उतरावं लागेल वाटतं आता इथं. उतरतो आता. सगळीकडे जंगल आहे, जंगलामधून चाललोय आपण आता. पुढे पण जंगल आहे. कोणत्या जंगलात ते माहिती नाही, सगळं काही जंगल आहे. या रस्त्याने जायचं आहे आपल्याला. हे जंगल इकडे पुढे जायचंय. आता किती वाजले? 8:32 झाले. थोडा आराम करायचा आता. 2 तास झाले चालवतोय सायकल. लोटतोय नुसती या खडखडीत असतं. थोडंसं चांगलं दिसतं. हा थोडंसं बारीक पाय वाटे. चल आपण आता ह्या जंगलाच्या बाहेर आलेलो आहे. ह्या पगदंडी मार्गाने आलो आपण इकडूनशी ह्या जंगलातून. इकडे आता रस्ता लागला आहे, हा डांबर रस्ता. आणि घाटीने आला असता आपण 10 किलोमीटर वाढला असतं. 10 किलोमीटर वाढला असतं, पण ह्या रस्त्याने आल्यामुळं थोडंसं शॉर्टकट झालं रस्त्यानं. मग इथं एक छोटं हॉटेल आहे, तर परिक्रमावासी एवढे थांबलेले तर पालबग करता येते तिथं. आता किती राहिले माहिती नाही. आता दमगड लागणार आहे पुढे. 4-5 किलोमीटर असेल या रस्त्याला दमगड. दमगड कितना दूर है इधर से? यहाँ से बाबा जी 7 किलोमीटर पड़ेगा. 7? रामकुटी. अच्छा 7 किलोमीटर सांगू राहिले. रामकृष्ण आहे. दमगड अजून 2 किलोमीटर बाकी. परत जंगल लागलंय आता. हे दाट असं. अमरकंटक किती राहिले माहिती नाही अजून, तरी पण 20 किलोमीटर बाकी असेल. असं इथं दमगड दाखवतोय 1.5 किलोमीटर. पुढे रामकुटी आश्रम लागेल.
रस्ता चांगला लागला तसा आता रस्ता भारी. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. ते आता दमगड लागले. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळीकडेच जंगल आहे, डोंगर आहे. किती डोंगर पार करून आलो ते आपल्याला पण माहिती नाही. इकडे चाललं म्हणजे इकडेच अमरकंटक असेल, पण ते डोंगराकडे माहिती नाही. खूप दाट डोंगर आहे, झाडं बागा किती खतरनाक. सकाळचा टाईम आहे, शाळाच भरली बघायची. हे दमगड गाव आहे, छोटं गाव आहे. उतार लागले हो भारी वाटत, सर लागले हो चांगले झिरत. इकडं पण डोंगर आहे. अभी तो कच्चा रस्ता लागला आता. नर्मदे यार, परत कच्चा रस्ता लागला. चांगला आहे, मागायच्या सारखा नाही. नर्मदे हर, रामकृष्ण. नर्मदे हर. परिक्रमेचा अमरकंटकचा ठिकाण जवळ येत आहे, पण आजपर्यंतच्या प्रवासातला परिक्रमेचा सगळ्यात खतरनाक रस्ता हा ना आपा. सगळ्यात खतरनाक म्हणजे खरी पराक्रमा झाली. आजची खरी परिक्रमा काय राहते ती आज कळलं. रांबडे रस्त्याने कोणी सायकल चालवी, पण हे इतकं म्हणजे जिथं हे दगड्यावरून सायकल चालवायची आपल्याला, या दगडांवरून. आणि किती जायचं आहे काहीच माहिती नाही. पुढं कपिलधारा आहे, तिकडं जाण्याचं आहे. आपण मुद्दाम डांबरी रस्त्यांचा प्रवास घेतलेला नाही आहे. जे पायी लोक जातात त्या मार्गाने आपण चालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. आपा कसं वाटतं? एकदम सुपर वाटू राहिलं. हा, परिक्रमा केल्याचं सार्थक होईल. हा, परिक्रमा केल्याचं सार्थक होईल. सार्थक होईल ना. असं 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 पाहिजे ना, असं पाहिजे. किंमत खरी कळते अशी. रोडनी तर कोणी सायकल चालवली. रोडनं काही आपण 10 परिक्रमा करा 20 परिक्रमा करा, त्याला काहीच महत्त्व नाही. एकच करा, पण हे अशा दगडांमधून इडलं सगळं भव्य दिव्य असं सगळं निसर्गरम्य वातावरणातून जाणं म्हणजे एकदम. आता इतके झाड आहे का काही विषयच नाही. पाठीमागं किती आहे. आणि आता ह्या पाल्या पाचोळ्यावरून आपल्या लक्षात येतं इथं फक्त माणूसच येतो. इथं साधन येत नाही, ट्रॅक्टर येत नाही, मोटरसायकल येत नाही, काहीच येत नाही. फक्त आणि फक्त पायी जाणारे लोक आहे आता इथं. कपिलधारा इथून आम्हाला 5-6 किलोमीटर सांगितलेलं आहे खालच्या लोकांनी. आता या लोकांना एवढं माहिती नाही राहत, आदिवासी लोक अज्ञान लोक राहत्या. जेवढं सांगतील तेवढं आपण समजून घ्यायचं का आपण. आता कपिलधारा 5-6 किलोमीटर सांगितलं, तिथून अमरकंटक सांगितलेलं आहे 12 किलोमीटर. 12 ना, हां 12.
जे असेल ते असेल, काही आनंद नाही. वाटलं तर दिवसभर असंच चालू आणि काहीच एकदम आनंदात चालू आहे सगळं काही. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. नर्मदे मज्जा आहे ना आज, मज्जाची आहे. खूप म्हणजे जबरदस्त पाहण्यासारखं आहे ना. पाहण्यासारखं वातावरण म्हणजे जयंती माता मंगलमय. मंदिराच्या रस्त्याची आठवण आली पण जंगल में मंगल आहे. म्हणजे पाखरू सुद्धा कागद नाही. नाही ना, आपण बोलू तेवढंच. भीती पण वाटते, भीती वाटते की नाही? काही भीती नाही ना. हा, आपल्याला वाटतं का एवढं हंस काही भक्षी प्राणी येईल का काय, असं एकदम वाटतं. मंगल वातावरण आहे ना, एकदम भारी. खूप म्हणजे असं वाटत नाही का, असं भीती वाटत नाही, काहीच नाही, काहीच नाही. नर्मदे हर. नेटवर अमरकंटक आता 6 किलोमीटर दाखवत आहे. सपाटी डोंगर लागलाय आता. पुढे हा असा रस्ता आहे. आता जवळपासच तिथं कपिलधारा, दूधधारा, मैया बगिया करून आपल्याला पुढे जायचं. उतरावं लागेल आता. इथं जास्त उतर लागला आता. ही नर्मदा मैया लागली पुढे अमरकंटकमध्ये. आता आपल्याला पुढे जायचं आहे. सायकलला आंघोळ घातली आपण आता थोडीशी. इथे या रस्त्याने पुढे जायचं आहे आता आपल्याला. ते तिकडून परिक्रमावासी रिटर्न येताना दिसत आहे. ते दक्षिण तटेनं ओंकारेश्वरचा प्रवास तिकडून करायचा आहे आपल्याला आता रस्त्यानं. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. इकडे जायचं आहे आता आपल्याला. अमरकंटक 2-3 किलोमीटर बाकी. रस्त्याने 2-3 किलोमीटर जायचं आहे आपल्याला आता. नर्मदे हर, रामकृष्ण हरी.